वेलकम टू माय चॅनल नाईल पाटील पहिली मालच्या शिवाय पहिली मालच्या शिवाय आज होईल ते काही दाखवतो प्रयत्न आम्ही जाणार रायगडला. तर आता हे 8 नंबर ना 9 वाजता. 8 नंबर ही चप्पल का 9 नंबर आहे भाई. 45 लिहिले फिटत होती 9 नंबर आहे. तुम्ही चपली से घे ना. तर काही आता थोड्या दिवसाला आम्ही निघू. तर दत्त मंदिरावर बस आली तिकडे जाऊ 9 वाजता. तर जातो अख्खा दिवस चप्पल का लेबल नाही काढला काय लेबल नाही काढायचं आपण निघतं. दाखवायला नको आजच घेतले चप्पल. तर यो कुठे आले आम्ही चाललो रायगड. यो चालले कुठे हाफ पॅन्ट बदलले. लास्ट ठेवा जरा हाफ पॅन्ट बदलले. गाईचं इकडे बघा किती कालोखात चालल्यात. तर गाईच तर आता दत्त मंदिर होत सगळी पोरा. तर तिथे बस आहेत. तर दाखव तुम्हाला काय होईल ते बघत ब्लॉग कंटिन्यू लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गाईच. तर आता दर्शन घेतो. घे रे मोबाईल. कॅमेरा छोटू फोकस करो. जायचं आता दर्शन झालेलं आहे. तर अजून पोरं जमली नाही तर बस पण येतील थोड्या वेळात. तर निघू आम्ही. काय होईल ते दाखवतो बघा ब्लॉग कंटिन्यू आणला गाईच. तर आता बस पण आलेलं आहे. तर आता निघतो आम्ही थोड्या वेळात. काय होईल हे बॅग घे रे आपली. तर बघा चला रा रील स्टार साहिल सुतार मला नको देऊ नको. तर गाई आता निघतो थोडं. सो हे गाईज तोच उत्साह तोच जोश आणि तीच राईड यावर्षी सुद्धा रायगडचा हा प्रवास आपला सुरू होणार आहे आता. आणि आपल्या पाहू शकता 2 बसेस आलेल्या आहेत आणि सर्व मुलं पूर्णपणे उत्साहाने भरलेले आहेत. त्यांचा जोश त्यांना थोपत नाही आहे. तर चला तर आपण पाहूया पुढे काय होतं ते. हां तर गाई तुम्हाला दाखवतो काय होईल ते बघा ब्लॉग कंटिन्यू घे झाला. सोन्या बैलाचे मालक. तर याला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर गाई इकडे बघा आता सगळे चालले रायगडला. हे ब्लॉग मध्ये गेला म्हणायची घेतला ना ब्लॉग मध्ये गावाचे चॉकलेट बॉय भंडारी आलेला आहे तिथे सगळ्यांना चला रे आता. तर गाई थोड्याच वेळा निघतो. तर बस पण आलेले चला रे. चला आता चॅनलचं नाव काय नयन पाटील व्लॉग सबस्क्राईब करो गाईज. तर आता तुम्हाला दाखवतो आमच्या गावातील फोटोग्राफर. तर बघा तुम्ही कुठे गेला फोटोग्राफर कुठे. तर मिस्टर कामभारी. तर बरोबर ना. मग चला आता रायगडला भेट. गाई तर आता गाई तर एक बस आपला मोबाईल पण दे रे. तू रायगड. तर गाई जाता निघालोय आम्ही. तर बघा मिस्टर कामभारी डिजिटल. तर मशाल वागडे स्नॅप दुर्वेश कोहली 30 नंबर 2 नंबर बस ये गुंड्याला चौकटात ठेवा. गाईज तर आता मी फायनली पोचलेले. तर आता मी 6 वाजल्यात. तर रात्री 11 वाजता निघलेलं आमच्या इथून चौदरपाड्यातून. तर आता 6 वाजले. आत्ता जस्ट पोचलो. तर आता निघतोय आम्ही डायरेक्ट असंच निघतोय भिजतच निघायचा. त्याच्यासाठी मी कवर पण आणले मोबाईल भिजावा नाही म्हणून. तर गाईज निघतो आता. काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो. भावाला सपोर्ट करा 1K लवकर करा. तर दाखवतो काय होईल ते बघत ब्लॉग कंटिन्यू लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता काय होईल ते रस्त्याला दाखवतो. गाईज तर आता आम्ही निघालो घर चढायला. दाखवतो काय होईल ते बघा. अरे बघा काय तर आई अजून मागे मी निघतो. वरती जायचं मला. दाखवतो काय होईल ते. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी.
चाललो आता 1K असं सपोर्ट चालू राहू द्या. बोल ना 1K होतील ना आता. 1K कमिंग सुनेत गाईज. 40 बाकी आहेत. 40 फक्त. तर आता सपोर्ट करीत राहा. लवकर आपले अशाच व्हिडिओ बघायला भेटतील. भारी भारी चांगले रायगड चालण्यास सुरुवात केलेली आहे. हा ऑन द वे आहेत आणि खूप जोश आहे आमच्या खूप आनंद आहे. सेल्फी का नाही गाडीस पण तू मुलांनी अर्धा गुटखा सौदरबाजी A1 जोडी इकडे आली रायगडला. थँक्यू धन्यवाद. चला माझा काही आता आम्ही इथले चालत निघले घरी. दाखवतो काय होईल तर इकडे बघा अर्धे मागे आहेत. भाऊ काय होईल ते दाखवतो. जायचं इकडे बस मध्ये गर्दी. व्हिडिओ तरी चालू केली का गाईस तर इकडे बसमध्ये गर्दी गाईज बघू शकता. शिवभक्त फुल अफाट गर्दी आहे. शिवभक्तांची अफाट गर्दी शिवभक्तांची अफाट गर्दी शिवभक्तांची अफाट गर्दी आणि बसवाल्याला डायरेक्ट दाखवला मल्टिपल बस. चला भिवंडी बायपास. भिवंडी बायपास. चलो भिवंडी बायपास. बाय बाय. चाला ना मग भिवंडी बायपास. काहीच तर आम्ही आता पाचशे तर आता घर चढतो. आधी बस मध्ये इकडे बघा किल्ला कसा आहे रायगड. तुम्हाला दाखवतो पावसाचा निसर्गरम्य वातावरण. निसर्गरम्य वातावरण पावसाचा दाखवतो तुम्हाला वरती गेल्यावर. बघा काय होईल ते दाखवता प्रयत्न. हे बघा किल्ला. हे चालणार मुन्ना. बोला आता पोहोचलो आम्ही. सबस्क्राईब केले नाही आम्ही आता आलेलो आता चला आता गडचण्याची रवाना होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज के जय. तर काही आता आम्ही गड चढायला सुरुवात काही तर पावसामुळे वातावरण झाले. नुसतं हिरवगार डोंगर इकडे बघा काय तो डोंगर काय ते झाड सगळे कसं ओके मध्ये. ओ माय गॉड. ओ माय गॉड. चला मग आता गड चढवायला सुरुवात करू. आधारस्तंभ आमचे ज्ञानेश्वर जाधव. इथं तर बघा तुम्ही आता तलवार घेऊन यायची छत्री घेऊन आले तुम्ही. गेली का अरे दिली नाचायला पोरांना काय. मी घोडा घेऊन आलेलो चरायला चोरले रस्त्याला. काहीच काय होते दाखवतो. इकडे बघा वाटतं तो बोगदा बघा बोगद्याच्या खाली असं बोलला म्हणजे इथून हे बघा मागे आहेत आमच्या गावातले. काय होईल ते दाखवतो. हे महाराज थांबा. हे चालणार पटकन. पाणी आहे ना. हे चला रे. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. चला 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 पाय चालवा पाय. जे आयला तू आम्हाला घेतले ब्लॉग मध्ये एकला बोलतो. इंग्लिश बोललो नुसतं सबस्क्राईब दिलं का तुला. मग हे ना गिरजे ना थोडं जंगल जाऊ दे ना थोडासा. जंगलानं मजा आहे. जंगल में मग ब्लॉग चालू ठेवले काय. 4 तास लागायचं. काहीच आता सुरुवात केली आम्ही. तर अजून खूप बाकी आहे तर तुम्हाला दाखवायचो. तर काल इथं चला रे. नीट चालला रे पराल. नीट चल रे पराला. चला रे नीट चला. परला धावणी घालते उचलाला. अरे ते पाडलं तर आपण राव का खालचं. ते आपण झाला.
चला यो रोहित असती चालतंय पहिले बघ नंतर परसूल चालू जाय खराब होत आहे सध्या शॉर्टकट आलेलं आपण पण या ब्लॉग मध्ये येडे आहे. सुरुवातच असे अडकेले नीट झाला याला ब्लॉग मध्ये यायचंय मग पोचलो नाही हो काय पुढच्या गेट मध्ये अजून बाकी आहे झाला अजून 2-3 घंटे आहेत तर इकडे बघ आले पण बघ खाली तर बघायलाच लागेल परत खालती जायला लागेल अरे बाबा गाईस इकडे बघ धुका किती पूर्ण धुकाच आहे वरती चालायला सुरुवातीतून गाईस तर इकडे बघा पूर्ण धुकाच आहे डोंगर पण नाही दिसत 5 मिनिट टोपी उसने देतो का अरे पटकन झाला ना आपल्याला टाइम होईल गड चढायला कोण थांबले तर गाईस हे चला पटकन आता गड चढायला टाइम होईल तर इकडे बघा पूर्ण धुकाच आहे बैल ते एका मागे करा ना बैलांना Guys, तर आम्हाला काय एवढा गड चढताना खूप तकलीफ होईल तर आम्हाला भूक पण लागलेला आहे तर रात्रीपासून काही खाल्लेलं पण नाही आम्ही तर आता नाश्ता करतो इथे आता वाजले 8 तर आम्हाला भुकेच्यामुळे चढता नाही येणार डोंगर त्याच्यामुळे आम्ही नाश्ता करायला थांबलो इकडे बघा गाडीने चाललं बघ तुम्ही येणार म्हणते तर धुका पण खूप आहे इकडे तर काही होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो भावाला सपोर्ट करा तुमच्या कृपेने कंप्लीट करा हे नवीन पोरं आल्यात आमच्या गावातली सो गाईज आम्ही इथे पोहोचलोय आता चढायला तर नाश्ता करायचा आधी नाही नाश्ता करू आता तर आमचे सगळे घेतले ना हे आमचे महाराज हे आमचे आधारस्तंभ यांनी चाय नाश्त्याची सोय केलेली आहे हा सगळा बिल बिल पे करणारे चाय नाश्त्याचा हा हे आमचे गायके ब्रदर्स गायके बघू brothers. शकता तुम्ही दोन्ही त्याच्या brothers. जोडीला लोणे आणि त्यांच्यामध्ये लोणे तर परिवारांचा हे आमचे चिरंजीव. जगताधारी बाबा जय शंभू हर हर महादेव हे संन्यास घेतले यांनी घर महादेव काजू बदाम खा काजू बदाम का जिंदगी दिलो एक इधर दिखा छत्रपती शिवाजी महाराज के हर हर चला रे पाणी भरत चला रे लवकर आता पाण्यात ते आपली तशी नाही आपली डायरेक्ट येईल टाटा मिजत पाणी कुठल्यावर घेतला गाईचं पाणी भरतो बघा पाण्यात पण ब्लॉक मोबाईलला सेफ्टी बी नेऊन गेले चल मग अरे हे बघा छत्री ना मी भिजतो पूर्ण हे तर रे आपण भिजू अजून घर चढायचे आम्हाला तर पाणी भरतो तर खूप भिजलो चांगला वाटोला लागली चांगला वाटोला लागले आमचा मला वाटतं पाणी गेल्यावर असं थंडी वाजायला आम्हाला कोंबडे आकारतील लागले आकारतील लागले कोंबडे फुटतील हे छत्री घेऊन आले ए चला रे हे मावलं गाड्या हे मावलं या नाही मावलं बोलतात का हा तुम्ही का मावलात का छत्र घेऊन आल्या जय जिजाऊ जय शिवराय जय जय श्रीराम हर 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 तुझा का 30वाला आहे का येवन जोडी ये मथुर आणि बकासूर नाही आहेत रे सोन्या आणि बकासूर आहे ए पटकन आहे रे गाईचं केला ना वॉटरप्रूफ मिनी पण अरे कवर लावले त्याच्या आधी गाईचं मला सपोर्ट करा सबस्क्राईब कम्प्लीट करा 1K करा 40 सबस्क्राईब बाकी आहेत हा पटका
आज तुमच्यासाठी पावसात भिजतो मी. हे तर मी छत्री घेऊन आलो असतो. मोबाईलला मी सेफ्टी करून आल्या. आज तुमच्यासाठी ब्लॉग बनवावा, तर सपोर्ट करा मला. इकडे बघा दरी कशी दिसते. हे बघा काय होईल ते दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज के जय जिजाऊ. तो एकला बोलतो काय लेट्स गो दिल्ली, लेट्स गो रायगड. काय जाऊ बघा. सबस्क्राईब करा. गाईस इकडे बघा, इथं अंगल धुला असतो. लाईक शेअर सबस्क्राइब करा. नाही बघतो त्यांनी तुमच्या इथं आहे बजरंगबली. छत्रपती शिवाजी महाराज के. आहे ते अजून खालतीच आहेत. ते वाटतं खरं मावलं नाही. डायरेक्ट छत्री घेऊन इंटा नाही का मावलत का. शिवाजी महाराजांच्या काळात छत्र्या होत्या का. हे छत्र्या घेऊन आल्या. हे का मावले आहेत का. ते तू मावलत का. आम्ही मावलं आहे. यो बघा छोटू दादा, चला वरती आपण. जय शिवाजी, जय शिवाजी. महादेव. गाईच सर कसा पावसामुळे निसर्गरम्य वातावरण रायगडचा. गाईच ता धबधबा कसा आहे बघा. आहे तसंच ते. हा त्यात ते काहीतरी, पण ते बघण्यासारखं आहे ना काहीतरी. तुला काय माहिती आहे काय रे मला. ते बघण्यासाठी आहे ना काहीतरी. वर्षानुवर्ष येत नाही. 2 वर्ष झाले आम्ही इथे. हा काय बोलतो आम्हाला माहित नाही. हे आमची पातोड्या कुठे. आलूवडी आमच्या इकडे यांना पातोऱ्या बोलतात ना. इकडे काय बोलतात ते आम्हाला नाही माहित. नाही या रोशन चल ना आपले. तू लगेच टाकलास. तू नक्की मावळा आहे का म्हणू. तर मीना भंडारी तुम्ही काय बोला. 45K झाले काय तुमचे. शॉर्ट घ्यायला मी काही मी या नाही बनवीत. मी ब्लॉगर आहे. तो शॉर्ट घे ना. यस नॉट अ प्रॉब्लेम. येतं ना रे म्हणावं इंग्लिश. इंग्लिश नाही वापरायची आहे. मराठीच बोलन. बरोबर बोललो ना. गाईच तुम्हाला इथं टिकला नसेल भेटला आणि याला भेटला मीनाथ भंडारीला. तर त्याला दर्शन भेटला. इकडे तर टिकला लावतात आता. हे बघा 5 रुपये लाग याला रस्त्या इथं किल्ल्यावर टिकला भेटले आणि त्यांच्यावाले 5 रुपये घेते लावायचं. कसं व्हायचं याचा. चला मग आपण. हा निसर्गरम्य वातावरण बघा. कशी दरी आहे खोल. इथून पडलं तर वाटतं मग खोल नाही मग आहे. पुरुषा दरी दिसेल ना. आमचे जट्टा महाराज कसे काय. तुम्ही मावले आहेत का. तुम्ही रेनकोट घालून आल्यात. मग घालायला लागतं. आजारी पडल्यावर पुरं जायचं आपल्याला. शिवाजी महाराजांच्या काळात असं करत का ते कसं बिंदास जायचं. तर तेव्हा त्यांना ती आयडिया नव्हती काय. हे चला रे पटकन फटाफट. ब्लॉगर. चलो दिल्ली. दिल्ली नाही रायगड जाणार आहे. चलो रायगड. काय रे 2 वारू कुठे गेलं आपलं. 2 बास गाईड चालू आहे आपला. तुम्ही या पहिले. गाईड तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. तर तुम्ही बघू शकता. हा आमच्या गावातला पतपेटीवाला आदित्य तांबोली दुटेरीवाला आणि हारवाला आमच्या गावातला चालिक काकाचा पोरगा तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय शिवराय. जय शिवराय. याची मोर बोल मग तू. चला रे. लेट्स गो लेट्स गो. चला फोटोवाले चला पुढे. हो हो
चला पटापट पटापट जेवणाला जरा. अरे इथे बघा तुम्ही त्यांच्याकडे. तर गाई इकडे बघा कसं आहे. चला अजित सर. ए चला रे. गाईचा धबधबा बघा कसं आहे. इधर है ए अंदर उतर आप देख सकते हैं यहाँ पे गाई इकडे बघा. हा धबधबा रायगडचा. तू करतोय का? गाईचे बघा कसं तुटून पडल्यात. ए चल रे चला रे. चल ना आता. धबधब्यावर आंघोळ करण्यात चाललेले आता पुढे. तर तुम्ही जोडून राहा. सोबत आता पुढचे व्ह्यू दाखवतो आम्ही. कंटिन्यू बघत राहा. अजून पूर्ण व्हिडिओ दाखव. मिळते एक ब्रेक के बाद. काही तर आता थोड्या टाइमात पोहोचू आम्ही इकडे बघा. आता गाईचं आता थोडंसं अंतर राहिले तर पोहोचू आता. काय होईल ते दाखवतो. तर इकडे बघा दुखाई दुखा. इकडे आता फोटोवरून जीव चालले. इकडे ए चला ना आता थोडा राहिले. 2,000 चल चल 2,000 4,000 दे घेते मग. तर गाई रायगड किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचले आहे. तर नजारा बघा. अरे व्हिडिओ करायला गेले कोण? जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी. अरे अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. भारत माता की जय. बोलो सियावर रामचंद्र की जय. पवन सूत हनुमान की जय. गणपती बाप्पा हिंदू राष्ट्र की जय. तलावरती छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय. फॉलो करा, लाइक करा, फॉलो करो, कीप सपोर्ट गाइस. महादेव रामला फॉलो करा ना, किशोरला सबस्क्राइब करा. जय. गाइस तर फायनली पोहोचलेले क्षण
आधी दर्शन घेतो. मला तुम्ही काय बोलते दाखवतो. याची नोंद करावी. धन्यवाद. जय श्रीराम. जय शिवराय. हिंदू साम्राज्यातील हिंदवी स्वराज्यातील दीर्घदर्शिकेच्या याची नोंद करावी. धन्यवाद. जय श्रीराम. जय शिवराय. हिंदू साम्राज्यातील हिंदवी स्वराज्यातील काही निर्णय आपण घेताना आपलं नाव, फोन नंबर याची नोंद करावी. काहीच तर आता किल्ला फिरतो बोलणं. काहीच पूर्ण धुक्यानी भरलेला आहे बघा तुम्ही. काही दिसत पण नाही किल्ला. तर आता आम्ही पूर्ण किल्ला फिरणार आहे. त्याचा दाखवतो तुम्हाला. चल चलो आप चल चला किल्ला फिरू.
धुवा 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 बाजारपेठ शिवाजी महाराजांच्या काळात बाजारपेठचं आता कॅम्पिंग स्पॉट झाले. हां ठीक आहे. काही तर इकडे एवढा काय आहे की काही दिसत पण नाही. दिसणार नाही काय आहे. आता मी मंदिरात जाणार. गाईस तर दर्शनसाठी लाईन बघा किती मोठी आहे. तर तिकडे अजून पार. तर आम्ही शॉर्टकट आले बघू चान्स भेटते का नाही. तर हे बघा लाईव्ह सबस्क्राईब करा सगळ्या. जगदीश्वर मंदिर तिथे दर्शन घ्यायला आलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांची समाधी आहे ती पण आपण जाऊन देणार नाही. लागली लाईन नाही लागलो आतमध्ये कसं जाऊन देतील आपल्याला. जायचंय का तू जा ना कृष्णा. तुला जायचे जा. तुला यायचंय का? मला नाही जायचं. मी लांबून दर्शन घेतो. दर्शन तुला काय समाधी दाखवायची का? चल मग आपण चलो. तर गाईचे मंदिर गडावरती भेटले आता. गाईस तर इकडे थंडगार हवा सुटलेली आहे. थंडगार हे बघा दर्शनासाठी रांग लावली. 20 सभ्य मुले दर्शनासाठी रांग लावली. तर हा मंदिर बघा. गाईस तर मी लांबूनच दाखवतो कारण की आम्ही ती लाईन लावलेली नाही. इकडे मंदिर इथे ना ते बाबासाहेब तिथे उभं. शिवाजी महाराजांचे. अरे बाबासाहेब उभं. नको. तर हे बघा तर काही जाते व्हिडिओ चालू आहे. एक लाईन करा ना. एक लाईन करा दर्शनासाठी. एक लाईन करा. बरोबर घ्यायला. शिवाजी महाराजांची समाधी. एक लाईन करा ना. गाईसचा वाघे उत्तर समाधीचे काम चालू गाईस तर ज्यांनी किल्ला बांधला त्यांचं नाव दाखवलं इथे पायथ्याशी हा बघा. तर इथे असं वाटतं इथेच राहावा. थंड थंड हवा. तर इकडे बघा एवढी थंड हवा आहे. चला रे तिथं काय नाही. चला चल खाली बाईला. चला काय सर पहिलं
सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे बांधले असतील, एवढ्या उंचावर कशा तोफा गेल्या असतील, एवढ्या मोठे मोठे दगड कसे गेले असतील, या पाण्याची व्यवस्था कशी केली असेल, हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत. त्यामुळे त्यांचं विजन, इंजिनिअरिंग, त्याचं आर्किटेक्चर सगळं दिव्य दृष्टी असल्याशिवाय हे कदापि शक्य नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य माणूस नाही, आपलं दैवत होतं, आपलं दैवत होतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जेवढे घरकोट किल्ले या राज्यामध्ये आहेत, जेवढे किल्ले या महाराष्ट्रात राज्य आपल्या राज्यात आहेत, या सर्व किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम हे राज्य सरकार मी न बोलता जास्ती काम करतो. आणि म्हणून तुमच्या मनातलं जो स्वप्न आहे ते माझ्या देखील मनातलं स्वप्न आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेली आहे. आणि त्यामुळे जास्त बोलणार नाही, पण योग्य वेळी योग्य कार्यक्रम आणि म्हणून तुम्ही खात्री बाळगा, तुम्ही खात्री बाळगा. हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या, आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे. आणि माझ्यासोबत इथं अजितदादा पण आहे, देवेंद्र फडणवीस पण आहे, आणि आमचे सुधीर भाऊ पण आहे. सुधीर भाऊच्या तेव्हा शिवाजी गाईस तला बघा शिवाजी महाराजांच्या काळाचा परसत बिरसत घेतले ना. तर आता आम्ही शिवाजी महाराजांचा दरबार बघायला आलेल, तर बंद आहे, वरती जाऊन नाही देत. बघा दिसतो, धुक्यामुळे काही दिसत नाही, धुक्यात काही दिसत नाही. काहीच तर शिवाजी महाराजांचा दरबार बघायला आलेल, तर तिथे एंट्री नाही, जाऊन नाही देत. तर आता मी घरी निघतो, म्हणजे खालती गड उतरतो आता काय होईल. तर आता मी गड खाली उतरायला चाललोय. मुकात जाऊन आता झोपता, बसमध्ये जाऊन मुकात झोपतो, नंतर ड्रायव्हरला जायचा, मुकात घरी जायचा. तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्कीच सांग. गाईच इकडे बघा हनुमान टाकी आहे, तर इथे बघा बोर्ड, तर ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हनुमान टाकी. तर बघा जरा ब्लॉग कंटिन्यू. आम्ही गडावरून खाली उतरणार होतो, तर आम्हाला हनुमान टाकी दिसली, तर इकडे आलो बघायला. हे बघा हनुमानाची मूर्ती आहे इथं, ही हनुमान टाकी दाखवतो तुम्हाला. ही बघा हनुमान टाकी, इथून पाणी येतो. ही हनुमान टाकी. काहीच तर तुम्हाला काय दाखवायचं होता ते दाखवायचा प्रयत्न केला. जे जे आम्हाला दिसलं ते मी प्रयत्न केला दाखवायचं. तर गाईज आता आम्ही गड उतरणार आहे, तर मुकात जाऊन कपडे चेंज करीन, ओले झालेत पाण्यामुळे. आणि दाखवलं चालू आहे, दाखवलं बोलतो, दाखवलं ना कधी चालतो दाखवलं. तर गाईज आता जाऊ आम्ही खाली आणि बसमध्ये आरामात झोपू. कोणी येऊ का नसो येऊ, तोपर्यंत वेट करावा, आरामात झोपायचा. तर गाईज ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भावाला सपोर्ट करा, 1K लवकर आपले कंप्लीट करा. असा सपोर्ट राहू द्या तुमच्या पुढे, तुमच्यासाठी धन्यवाद. तर भेटू आता पुढच्या